कधीच आपल्याला असं म्हणणार नाही की तुम्ही ये नाही होगा, क्योंकि काहीही तुम्ही करायला गेलात, काहीही तुम्ही म्हणलं ना तरी सर म्हणणार की तुला काय करायचं ते कर, मी आहे. तुला कुठलाही डाऊट आला मी आहे. मी 9th मध्ये ते मला भेटले. 9th मध्ये माझ्या शाळेचा प्रॉब्लेम होता. मला 6 वाजेपर्यंत माझी शाळा चालायच्या, नंतर मग क्लासमध्ये लेक्चर अटेंड करायला वेळ नसायचा. सर शनिवारी त्यांची सुट्टी असताना देखील माझे लेक्चर्स घ्यायचे आणि आम्हाला बोलून आमचे लेक्चर्स घ्यायचे. त्याच्यानंतर 10th मध्ये पण 10th मध्ये त्या अकॅडमीमध्ये मला इतका चांगला रिस्पॉन्स दिला जात नव्हता किंवा इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवलं जात नव्हतं. मला जे डाऊट्स यायचे ते मी सरांशी डायरेक्ट येऊन डिस्कस करायचो, डायरेक्ट अकॅडमीमध्ये येऊन. इथे माझा काही हक्क नसतानाही सरांनी मला शिकवलं, तर मग आपण का त्यांच्यासोबत राहायचं. मी 11th मध्ये ठरवलं की पहिल्यांदा सरांशी जाऊन बोलायचं. पेपर झाल्यानंतर मी 4-5 दिवसांमध्ये सरांकडे आलो. सर आता 10th तर झाली आहे, पण आता पुढे काय. सरांनी सांगितलं हे बघ, सायन्समध्ये तुला एवढ्या सगळ्या ब्रँचेस आहेत, तुला काय सिलेक्ट करायचं आहे. मला सर इंजिनिअरिंग करायची. तर सरांनी एवढं सगळं सांगितलं. त्याच्यानंतर जेव्हा आता मी अकॅडमीमध्ये आहे, सगळे इतके टॉपिक्स क्लिअर करून ठेवतात की पास. तो टॉपिक परत रिवाईज करायची पण गरज पडणार नाही, इतके सोपे पडतात. पण सरांसारखा जर देव माणूस आपल्या सोबत असेल तर आपण का नाही करू शकत. त्याच्यामुळे थँक्यू.